पुण्यातील मुळशी तालुक्यातील हागवणे कुटुंबातील सून वैष्णवी हागवणे हिच्या आत्महत्येने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली आहे। सासरच्यांकडून होणाऱ्या अमानुष मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अवघ्या 23 वर्षांच्या वैष्णवीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वैष्णवीचा पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे आणि नणंद करिश्मा हागवणे यांना अटक केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका प्रमुख असलेले आणि आता पक्षातून हकालपट्टी झालेले सासरे राजेंद्र हागवणे आणि दीर सुशील हागवणे यांना 23 मे रोजी पहाटे पोलिसांनी अटक केली। हे दोघे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते। बावधन परिसरातून आज पहाटे 4:30 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणाच्या तपासात रोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे। आता वैष्णवीने तिच्या मृत्यूच्या काही काळ आधी तिच्या मैत्रिणीला पाठवलेले व्हॉट्सअप चॅट आणि व्हॉइस नोट समोर आले आहेत, ज्यामुळे या प्रकरणातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचा, पिंकीताईचा खरा चेहरा समोर आला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे मोबाईल चॅट तपासले असता तिने आपल्या एका जवळच्या मैत्रिणीला आपल्यावर होणाऱ्या त्रासाची, तिला दिल्या जाणाऱ्या जाचाची आपबीती कथन केल्याचे उघड झाले आहे। या चॅट्स आणि व्हॉइस नोट्समध्ये तिने एका पिंकीताई नावाच्या व्यक्तीचा वारंवार उल्लेख केला आहे। ही पिंकीताई तिला कसा त्रास देते, तिचे जगणे कसे असह्य केले आहे, हे तिने अत्यंत हताशपणे आपल्या मैत्रिणीला सांगितले होते। तिच्या आवाजातील वेदना आणि तिच्या शब्दांमधील निराशा ऐकून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल। पण ही पिंकीताई आहे तरी कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता आणि तपासात जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक आहे। वैष्णवी जिचा उल्लेख पिंकीताई म्हणून करत होती ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची सख्खी नणंद करिश्मा राजेंद्र हागवणे आहे। करिश्माला घरात सगळे लाडाने पिंकी म्हणत होते, पण हा तथाकथित लाड वैष्णवीसाठी मात्र जीवघेणे ठरला। वैष्णवीच्या मृत्यूनंतर हागवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिनेही पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे। मयुरीने दिलेल्या माहितीनुसार या हागवणे कुटुंबात नणंद करिश्मा हागवणे उर्फ पिंकीताई हिचीच सत्ता चालत होती। तिचे वर्चस्व इतके होते की घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टीचा निर्णय तीच घेत होती। मयुरीने सांगितलं की आमच्या बाबतीतील सगळेच निर्णय नणंद घेत होती। ती तिच्या दोनही भावांपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे घरात भाजी कोणती करायची इथपासून ते मी आणि वैष्णवी कोणत्या साड्या नेसायच्या याचे निर्णय देखील नणंदच घेत होती। तिने जो शब्द काढला तोच अंतिम मानला जातो। पिंकुडी म्हणेल तीच पूर्व दिशा, अशी घरात परिस्थिती होती। यावरून कल्पना करता येते की त्या घरात सुनांना किती कमी स्वातंत्र्य असेल। मयुरीने पुढे सांगितलं की घरातील सुनांनी काय खायचं, कोणते कपडे घालायचे, कुठे जायचं, कोणाशी बोलायचं या सगळ्यावर करिश्माचे नियंत्रण होते। इतकेच नाही तर घरातील सगळे आर्थिक व्यवहार देखील तीच पाहत होती। त्यामुळे साहजिकच घरात करिश्माची एक प्रकारची दहशत आणि सत्ता होती। मयुरीने दिलेल्या माहितीनुसार करिश्माने अजून लग्न केलेले नाही आणि तिला लग्न करण्याची इच्छाही नाही। तिचे एकच उद्दिष्ट आहे हागवणे कुटुंबावर आणि त्यांच्या मालमत्तेवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवणे। ती दोनही भावांपेक्षा 5 वर्षांनी मोठी असल्यामुळे त्यांच्या संसारात तिची सततची लुडबुड आणि हस्तक्षेप चालत असे। आपल्या भावांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या पत्नींवर नियंत्रण ठेवणं ती आपला अधिकार गाजवत होती। तिला सगळे पिंकीताई म्हणत असले तरी तिचे वागणे मात्र ताईसारखे नव्हते, तर एका हुकुमशहासारखे होते, असे मयुरीच्या बोलण्यातून स्पष्ट होतं। वैष्णवीने तिच्या व्हॉइस नोटमध्ये याच पिंकीताईकडून होणाऱ्या जाचाचा उल्लेख केला होता। तिला सतत टोमणे मारणे, तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढणे, तिला कमी लेखणे, तिचा अपमान करणे हे पिंकीताईचे नित्याचेच काम झाले होते। घरात सून म्हणून आलेल्या वैष्णवीला आणि मयुरीला तिने कधीच कुटुंबाचा भाग मानला नाही। त्यांना नेहमीच बाहेरचं समजून त्यांच्यावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला। वैष्णवीच्या व्हॉट्सअप चॅट आणि मयुरीच्या साक्षीमुळे आता हे स्पष्ट झालं आहे की वैष्णवीच्या आत्महत्येमागे केवळ पती किंवा सासूच नाही, तर नणंद करिश्मा उर्फ पिंकी हागवणे हिचाही मोठा आणि सक्रिय सहभाग होता। तिच्या या वर्चस्ववादी आणि छळवादी वृत्तीनेच वैष्णवीला आत्महत्याच्या टोकापर्यंत ढकललं असावं असा संशय आता बळावला आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। करिश्मा हागवणे आता पोलिसांच्या अटकेत आहे। वैष्णवीचे व्हॉट्सअप चॅट आणि व्हॉइस नोट्स हे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात। मयुरीची साक्षही पोलिसांना तपासात मदत करत आहेत। फरार असलेले राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे यांना अटक झाली असून आता या प्रकरणातील आणखी काही पैलू उघड होण्याची शक्यता आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे की पिंकीताई नावाने ओळखल्या जाणाऱ्या करिश्मा हागवणे हिच्या भूमिकेमुळे या प्रकरणाला एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाले आहे। एका बहिणीने आपल्या भावांचा संसार कसा उद्ध्वस्त केला
आणि आपल्याच वहिनींना कसं छळले याची ही एक विदारक कहाणी आहे। या प्रकरणातून समाजाने बोध घेणे आणि कौटुंबिक हिंसाचारातील अशा छुपे चेहरे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे। तरच वैष्णवीसारख्या अनेक मुलींचे प्राण वाचू शकतील। वैष्णवीला न्याय मिळणे हे केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी आवश्यक आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर आत्ताच लाईकचं बटन दाबा। या हगवणे कुटुंबाला काय शिक्षा व्हायला हवी ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा।